श्री स्वामी चरित्रसारामृत ओळ 1 अर्थानेक अध्याय 8 श्लोक 1 श्री गणेशाय नम जय जयाजी सुखदामा जय जय परब्रह्मा जय जय भक्तजनोश्रामा अनंत वैशा अनंता। अर्थात श्री गणेशाला नमस्कार करून प्रारंभ। जय जय अशा शब्दांनी स्वामींना वंदन। हे स्वामी सुखाचे धाम आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत, भक्तांसाठी विश्रांतीचे स्थान आहेत, त्यांचे रूप अनंत आहे आणि ते अनंत भक्तशक्तीचे मूर्त स्वरूप आहेत। श्लोक 2 राजनिजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक। अर्थात निजाम सरकारच्या दरबारी एक उच्च पदाधिकारी राय बहादूर खिताब मिळालेला अधिकारी होता, त्याचे नाव शंकरराव होते। श्लोक 3 6 लाखांची जागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती काय कमती असेना। अर्थात त्यांच्याकडे 6 लाखांची मोठी जागीर होती, सर्व प्रकारची सुख, भरपूर संपत्ती व संतती होती, त्यांच्या आयुष्यात काहीच कमी नव्हते। श्री स्वामी समर्थ। श्लोक 4 परिपूर्व कर्म आघात त्या लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध परिबाधन सोडी। अर्थात पण पूर्वजन्मीचे कर्म प्रबल असल्यामुळे त्यांना एक ब्रह्मसंबंध अर्थात मानसिक रोग किंवा आध्यात्मिक अडचण झाली। त्यांनी अनेक उपाय केले पण त्रास काय कमी झाला नाही। श्लोक 5 संबंध बाधा म्हणून चैन्य पटार्थन दिन, गेली शरीर सुकवून गोड न लागे अन्न पाणी। अर्थात ही बाधा सतत मला त्रास देणारी होती, रात्रंदिवस चैन राहत नव्हते, शरीर सुकून गेले आणि अन्न पाणी गोड लागत नव्हते। श्लोक 6 नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास, निद्रा न यायची रात्रंदिवस चिंतनाने पोळले। अर्थात पूर्वी आवडणारी भोगविलासाची गोष्टी सुद्धा आता नकोशा वाढू लागल्या, झोप येईनाशी झाली, चिंता मनाला जाळून टाकू लागली। श्लोक 7 केली कित्येक अनुष्ठाने तसेच ब्राह्मणसंतपणे बोसल दिली दाने, आरोग्य व्हावे म्हणून। अर्थात अनेक धार्मिक विधी, ब्राह्मण भोजन, दानधर्म इत्यादी सर्व केले केवळ या आजारातून मुक्ती मिळावी म्हणून, तरी त्यांना काही त्यातून मुक्तता मिळत नव्हती। श्री स्वामी समर्थ। श्लोक 8 विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे। अर्थात संसारातील सुख नकोश झाली, या जन्मयात्रेने त्यांना त्रास दिला होता, शरीर काळवंडलं होतं, कृष्णवर्ण आला होता आणि सतत बेचैनी होती। श्लोक 9 कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करेल कोण, सोडील व्याधीपासून ऐसा कोण समर्थ। अर्थात कोणाच्या शरण जावं, माझ्यावर कृपा करेल असा समर्थ कोण आहे, जो या व्याधीपासून मला मुक्त करेल, असे प्रश्न सतत शंकरराव यांना पडत होते। श्लोक 10 मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गंगापूर, तिथे जाऊन अवरात्र दत्तसेवा करावी। अर्थात मग त्यांनी विचार केला, आपण श्री क्षेत्र गंगापूर इथे जाऊन अवरात्र दत्तसेवा करावी। श्लोक 11 सेवा केली बहुवस, ऐसले उठे 3 मास, एक रात्री त्यास स्वप्नदृष्टांत झाला। अर्थात त्यांनी खूप मन लावून सेवा केली, असे 3 महिने गेले, एका रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला। श्री स्वामी समर्थ। श्लोक 12 अक्कलकोटी जावे त्वा, तिथे करावी स्वामी सेवा, इति वचनी भाव धरावा, त्यांनी वायदी जाय दुरी। अर्थात स्वप्नात संदेश मिळाला, तू अक्कलकोटला जावं, तिथे स्वामींची सेवा करावी, येथे स्वरूपात भाव धर, तुझी बाधा निघून जाईल। श्लोक 13 तरी ते तिथे राहिले, आणखीन अनुष्ठान आरंभिले, पुन्हा त्यास स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा। अर्थात ते अजूनही गंगापुरातच राहिले, अजून अनुष्ठान चालू ठेवली, पुन्हा त्यांना स्वप्न पडले अक्कलकोटला जा म्हणून। श्लोक 14 हे जाणून हित गोष्टी, माणसे विचारून शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित। अर्थात हे स्वप्न म्हणजे हिताचा मार्ग आहे हे समजून त्यांनी विचार केला आणि लगेच अक्कलकोटला निघाले त्यांच्या प्रियपत्नीला घेऊन। श्लोक 15 त्या नगरीच्या नरनाळे कामधंदा घरता घरी, स्वामीचरित्र परस्परी प्रेमभावे सांगती। अर्थात अक्कलकोट नगरीतील स्त्री पुरुष आपापली कामं करत असली तरीही स्वामींचे चरित्र एकमेकांना प्रेमाने सांगत असत। श्लोक 16 कित्येक प्रार्थनाने करुणी, पूजाद्रव्य घेऊनी, अर्पाव्या समर्थ चरणी, जाती अति त्वरेने। अर्थात कित्येक भक्त सकाळी स्नान करून पूजेसाठी आवश्यक वस्तू घेऊन स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी तातडीने जात असत। श्लोक 17 समारोप इत्त श्री स्वामी चरित्रसारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसुत प्रेमळ भक्त, अष्टम अध्याय गोढा। अर्थात असे हे श्री स्वामी चरित्रसारामृत ग्रंथातील अष्टम अध्याय आहे। अनेक प्रकारच्या लोककथांना आधार देणारा, सदैव प्रेमाने वाहणाऱ्या भक्ती सिंधूंचा हा सुंदर अध्याय आहे। शेवटची ओळ श्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु, इत्त श्री स्वामी चरित्रसारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु। अर्थात हे चरित्र श्री स्वामींच्या चरणार विंदांना अर्पण, अष्टम अध्याय इथं संपतो। सर्व मंगल हो हो। श्री स्वामी समर्थ। सारांश या अध्यायात शंकरराव नामक एक उच्च पदावरचा अधिकारी, ज्याच्याकडे विपुल संपत्ती, सुख, संतती होती, त्याच्या आयुष्यात आलेल्या एका गंभीर मानसिक किंवा आध्यात्मिक त्रासाची कथा आहे। त्याला ब्रह्मसंबंध अशी एक दुर्बोध बाधा होते।
सर्व उपचार, पूजापाठ, दानधर्म करूनही त्याला काही फरक पडत नाही. तो शेवटी गंगापूर येथे जाऊन दत्तसेवा करतो. पण स्वप्नात त्याला दोनदा सांगितलं जातं की अक्कलकोटला जावं, तेथे श्रीस्वामींची सेवा करावी. तेव्हा तो शेवटी अक्कलकोटला पत्नीसोबत जातो. तिथे त्याला भक्तिभावाचा अनुभव मिळतो. सर्वजण स्वामीचरित्र ऐकतात, सेवा करतात आणि त्यामुळे त्याचं आयुष्य नव्याने फुलतं. श्री स्वामी समर्थ. भावार्थ अर्थात मिनिंगफुल इंटरप्रिटेशन. संपत्ती आणि प्रतिष्ठा असूनही मानसिक शांती मिळत नाही, कारण मनशांती केवळ अध्यात्मातूनच मिळते. पूर्वजन्माचे कर्म आपल्या आयुष्यात कधी काय परिणाम देईल हे सांगता येत नाही. अखेरचा उपाय म्हणजे शरणागती. जेव्हा सारे उपाय फेल जातात तेव्हा भक्तिभावाने शरण येणे हेच मुक्तीची वाट असते. स्वप्नातून आलेले संकेत हे आध्यात्मिक मार्गदर्शन असू शकतात. त्यांचे अनुसरण केल्याने जीवनात बदल येतो. अक्कलकोटचे वातावरण हे भक्तिभाव, चरित्रवाचन आणि सामूहिक श्रद्धेने भरलेले आहे, जे उपचारापेक्षा अधिक प्रभावी ठरते. माझे मनोगत. या अध्यायातून आपण शिकतो की दुःख दूर करण्यासाठी फक्त बाह्य उपाय पुरेसे नसतात. अंतःकरणातील भक्तिभाव आणि गुरुसेवा हाच खरा उपाय आहे. श्री स्वामी समर्थ हे फक्त एक संत नाहीत, तर ते परब्रह्मरूपात प्रत्येक भक्ताचे दुःख दूर करणारे शक्तिस्थान आहेत. गुरुचरणी श्रद्धा ठेवली, सेवा केली तर कितीही मोठे संकट, व्याधी, दुःख असो त्यातून मार्ग निघतोच. श्री स्वामी समर्थ. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा.